नमस्कार मंडळी, गुढीपाडवा विशेष पदार्थ बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण पहिला पदार्थ बनवत आहोत, तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। दूध इथे आपल्याला फुल फॅट वापरायचं आहे। इथे मी हे दूध गरम करून घेतलेलं आहे। दूध गरम केल्यानंतर याला मी कोमट होण्यासाठी ठेवलेलं होतं, म्हणजे दूध जास्त गरम नसावं, हलकसं कोमट असावं। इथे आपल्याला दही लावायचं आहे, तर त्यासाठी इथे मी पोहे खायचे 3 चमचे दही घेतलेलं आहे। दही आधी मी फेटून घेतलंय। दही आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करायचे। दही जर तुमचं खूप आंबट असेल तर पोहे खायचे 2च चमचे तुम्ही यामध्ये दही घाला। आता आपल्याला छान हे दूध 1 ते 2 सेकंद रवीने फेटून घ्यायचं आहे। असं दूध फेटून घेतल्यामुळे आपलं जे दही आहे तर ते अगदी परफेक्ट असं लागलं जातं आणि मस्त असं घट्टसर दही होतं। आता झाकण ठेवून आपल्याला हे दही साधारण 12 ते 15 तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। इथे मी बरोबर 12 ते 15 तास हे दही सेट व्हायला ठेवलेलं होतं। दही बघा अगदी मस्त असं लागलं गेलेलं आहे, ज्याचे छान सुरेने काप करता येतील इतकं दाटसर आणि घट्टसर दही आहे। इथे आपण श्रीखंड बनवत आहोत, तर चक्का तयार करून घेऊया। इथे मी एका बाउलवरती चाळण ठेवलेली आहे आणि यावरती एक सुती कापड ठेवून घेतलं। यात आपल्याला हे संपूर्ण दही घालून घ्यायचं आहे। आता या सुती कापडाची आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे आणि याची अशी पोटली तयार करून घ्यायची आहे। आता या दह्यातील शक्य होईल तेवढं पाणी आपल्याला असं हाताने दाबून दाबून पिळून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे दह्यातील जे पाणी असतं तर ते पूर्ण निघून जातं आणि अगदी घट्टसर इथे आपल्याला चक्का मिळतो। इथे मी या दह्यातील पाणी याच पद्धतीने काढून घेतलेलं आहे। आता हे दह्याचं जे पाणी आहे शिल्लक राहिलेलं, हे फेकून न देता तुम्ही कढी बनवण्यासाठी वापरू शकता किंवा झाडांना देखील टाकू शकता। या पाण्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात, त्यामुळे झाडं देखील हिरवेगार होतात। आता आपण जी तयार करून घेतलेली चक्क्याची पोटली आहे तर ते आपल्याला नळाला बांधून ठेवायची आहे, म्हणजे या दह्यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा नितळून जाईल आणि अगदी घट्टसर इथे आपल्याला चक्का मिळेल। इथे मी बरोबर 2 तास ही पोटली नळाला बांधून ठेवलेली होती आणि तुम्ही आता पाहू शकता इथे आपला मस्त असा घट्टसर चक्का तयार झालेला आहे। याला आता आपण एका चाळणवरती काढून घेऊया। इथे मी जी पुरणाची चाळण असते ना तर ती घेतलेली आहे। आता हा चक्का आपल्याला फोडून घ्यायचा आहे। असं याला फोडून घेतल्यानंतर आपल्याला या चमच्यानेच याला मस्त असं मॅश करून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला ही स्टेप करायची नसेल तर तुम्ही हे विस्करने छान असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेऊ शकता, म्हणजे आपल्या हे चक्क्याचं मिश्रण सॉफ्ट आणि स्मूथ देखील होईल। पण लक्षात ठेवा, हे मिश्रण मिक्सरमध्ये अजिबात फिरवू नका, कारण हे मिश्रण जर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलं तर सैलसर होतं। त्यामुळे असं गाळून घ्या किंवा एखाद्या विस्करने छान याला फेटून घ्या। यात आता मी 1 कप पिठी साखर घातलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आता आपल्याला हे मिश्रण एकाच डायरेक्शनमध्ये 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। असं हे फेटून घेतल्यामुळे अगदी स्मूथ आणि सॉफ्ट असं हे मिश्रण तयार होतं। पाहू शकता श्रीखंडाचं मिश्रण इथे आपलं तयार झालेलं आहे। यामध्ये आता आपण काही जिन्नस घालून घेऊया। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला रेसिपीज आवडत असतील ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आता यामध्ये आपल्याला पाव वाटी केशरचं दूध घालून घ्यायचं आहे। इथे मी गरम करून घेतलेलं दूध घेतलं होतं। यामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या हे भिजायला ठेवलेल्या होत्या। केशरचा रंग मस्त दुधामध्ये उतरलेला आहे। यामध्ये आता हे मी केशरचं दूध घातलेलं आहे। पाव चमचा वेलची पावडर आणि जायफळ पावडर घातलेली आहे। काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेतले। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा स्किप केले तरी सुद्धा चालेल। याला छान मिक्स करून घेतलंय। तयार झालं इथे आपलं अगदी घरच्या घरी हलवाई स्टाईल असं हे श्रीखंड। चवीला अगदी भन्नाट लागतं। श्रीखंड तयार करण्यासाठी इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं। अर्धा लिटर दुधापासून बरोबर 500 ग्रॅम एवढं श्रीखंड तयार झालेलं आहे। हे श्रीखंड बरोबर 6 ते 7 माणसं आरामात खाऊ शकतील इतक्या क्वांटिटीमध्ये तयार झालेलं आहे। श्रीखंड इथे मी दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलं। काजू, बदाम आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून याला डेकोरेट करून घेतलेलं आहे। दिसायला एवढं सुंदर दिसतं ना, त्यापेक्षा याची चव तर विचारूच नका, अगदी परफेक्ट झालेली आहे। जसं हलवाई स्टाईल असतं ना तसंच हे तयार झालेलं आहे। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। चला, श्रीखंड बनवून झालेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। इथे आपण पनीरची भाजी बनवत आहोत, तर त्यासाठी वाटण तयार करून घेऊया। कढईमध्ये पोहे खायचे 2 चमचे आपल्याला धणे घालायचे आहे। धणे हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। धणे भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊया।
यामध्ये आता आपल्याला पाव कप सुकं खोबरं घालायचे। तुम्ही ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा वापरू शकता। खोबरं आपल्याला हलकेसं गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचे। आता याला देखील आपण सेपरेट काढून घेऊया। भाजी मस्त अशी दाटसर होण्यासाठी आणि चवीलाही अगदी भन्नाट लागण्यासाठी यामध्ये पोहे खायचे 2 चमचे फुटाण्याची डाळ घालायची आहे। डाळ आपल्याला हलकेसे काळे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। इथे आपले सगळे सुके जिन्नस भाजून झालेले आहे। आता आपण कांदा भाजून घेऊया। इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे। कांदा आपल्याला मस्त गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजत असताना थोडासा तेलाचा वापर करायचा म्हणजे कांदा हा लवकर भाजला जातो। इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे। याच रंगावरती आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे। हा भाजून घेतलेला कांदा आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत, तर त्यासाठी कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि इथे मी बरोबर 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीरचे असे क्यूब्समध्ये काप करून घेतलेले आहे। तेल चांगलं गरम झाल्यावरती यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे आणि हे पनीर आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती छान फ्राय करून घ्यायचं आहे। असं पनीर फ्राय करून घेतल्यामुळे भाजी चवीला अगदी छान लागते आणि भाजीची चव देखील दुपटीने वाढते। अगदी हॉटेलसारखी भाजी ही तयार होते। इथे मी हे पनीर दोघी बाजूंनी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती मस्त फ्राय करून घेतलंय। आता आपण याला काढून घेऊया आणि याच पद्धतीने उरलेलं सगळं पनीर आपल्याला आता फ्राय करून घ्यायचं आहे। पनीर फ्राय होत होतं तोपर्यंत आपण जे भाजून घेतलेले मसाले होते ते सुद्धा चांगले थंड झालेले आहे। आता हे सगळे सुके जिन्नस जे होते तर ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। यामध्ये 1 चमचा जिरं, 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घालून सुरुवातीला सुके जिन्नस मिक्सरला वाटून घ्यायचे। असे सुके जिन्नस वाटून घेतल्यामुळे आपला मसाला अगदी बारीक वाटला जातो। आता इथे मी एक मोठ्या आकाराचं लाल टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तर ते आपल्याला या मसाल्यामध्येच घालून घ्यायचं आहे आणि कांदा देखील इथे आपला थंड झालेला आहे, तर तो देखील यामध्ये घालून घेऊया। थोडंसं पाणी घालून आपल्याला अगदी बारीक वाटण असं वाटून घ्यायचं आहे। शक्य होईल तेवढं बारीक वाटायचं वाटण, म्हणजे भाजीला टेक्स्चर खूप छान येतं। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। इथे मी पॅनमध्ये पोहे खायचे 4 छोटे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता हे तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटण आपल्याला तेलामध्ये घालायचे। वाटण आपल्याला तेलामध्ये सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये लगेच सुके मसाले घालून घ्यायचे। 1 चमचा काळा मसाला घालून घेऊया। या मसाल्याची रेसिपी चॅनलवरती ऑलरेडी आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि पाव चमचा यात आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। मसाले छान वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे वाटण आता गॅसच्या मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटण जसं जसं परतलं जातं तसं तसं याला तेल सुटायला सुरुवात होते आणि ह्या वाटणाचं टेक्स्चर अगदी रव्यासारखं रवाळ दिसतं। यावरनं समजायचं वाटण चांगलं परतून झालेलं आहे। इथे मी हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे आणि वाटणाला बघा मस्त असं रवाळ टेक्स्चर देखील आलेलं आहे। याचा अर्थ इथे आपलं वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया आणि अगदी गॅसच्या मंद आचेवरती 1 सेकंद याला आपल्याला असंच ठेवायचं आहे, अजिबात मिक्स करायचं नाही। असं याला 1 सेकंद गॅसच्या मंद आचेवरती ठेवल्यामुळे यावरती तेलाचा कट येतो। यावरनं समजायचं आपला जो मसाला आहे तो अगदी परफेक्ट असा भाजून झालेला आहे। पाहू शकता मसाल्यावरती मस्त असा तेलाचा कट आलेला आहे। या स्टेजवरती यात आपल्याला अर्धी वाटी शिजवून घेतलेले वाटाणे घालायचे आहे आणि फ्राय करून घेतलेलं हे पनीर घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे। आता गरम करून घेतलेलं यात पाणी घालूया। साधारण इथे मी 1 ग्लास यात पाणी घालून घेत आहे। आता याला मिक्स करून घेऊया। भाजीची थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी या पद्धतीची ही भाजी ठेवलेली आहे। थोडीशी ही भाजी दाटसरच ठेवायची म्हणजे भाजीची चव छान लागते। सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटं मस्त उकळून घ्यायची आहे। भाजी उघडताना यावरती झाकण ठेवायचं नाही। जर तुम्ही झाकण ठेवलं तर भाजीवरती पेस येतो आणि भाजीवरती तेलाचा कट येत नाही। त्यामुळे झाकण न ठेवता भाजी शिजवून घ्यायची। इथे मी ही भाजी झाकण न ठेवता शिजवून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली यावरती कोथिंबीर घालून घेतली। तयार झाली अगदी हॉटेलसारखी मस्त अशी चमचमीत इथे आपली पनीरची भाजी।
चला आता आपण प्रकार तिसरा बघूया। आता आपण बासुंदी तयार करत आहोत, तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। दुधाला एक खडखडून उकळ काढून घेतलेली आहे। अर्धा लिटर दूध आहे, तर हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। दुधाची क्वांटिटी जोपर्यंत पाव लिटर होत नाही तोपर्यंत दूध आपल्याला सतत मिक्स करत छान आटवून घ्यायचे। इथे आपल्याला पुढचे पदार्थ देखील बनवायचे आहे, त्यामुळे ही जी पडी आहे तर ती मी दुधामध्ये अशी उलटी ठेवत आहे, म्हणजे दूध हे उतू जाणार नाही आणि दूध देखील व्यवस्थित आटलं जाईल। तोपर्यंत आपण आता पुढची प्रोसेस बघूया। कढईमध्ये आपल्याला पोहे घ्यायचे, 2 छोटे चमचे साजूक तूप घालायचे। तूप गरम झाल्यावरती यामध्ये अर्ध चक्री फूल घालायचे, 4 लवंग घालायचे आहे, 4 मिरे घालायचे आहे आणि 2 हिरवी वेलची घालून घ्यायची आहे। इथे मी 2 इंच दालचिनीचं तुकडे देखील यामध्ये घातलेलं आहे आणि 2 तेजपत्त्याची पानं यामध्ये घालून घेतली। खडे मसाले 1 ते 2 सेकंद तुपावरती चांगले परतून घेतले आणि यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलं। आता यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेला भात घालायचा आहे। इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला होता आणि याला शिजवून घेतलेला आहे। यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, साधारण इथे मी पाव चमचा मीठ घातलेला आहे। भात शिजवताना देखील मिठाचा वापर केला होता। आता आपण याला छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून भातावरती एक वाफ काढून घेऊया। तयार झाला इथे आपला मस्त असा हा मसाला राईस, अगदी चविष्ट तयार होतो। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली। मसाला राईस तयार होत होता तोपर्यंत इथे आपल्या दुधाला देखील मस्त असा दाटसरपणा आलेला आहे। अर्धा लिटर दूध होतं, तर जवळजवळ पाव लिटर एवढी दुधाची क्वांटिटी झालेली आहे। यात आता पाव कप आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची आहे। मिल्क पावडरमुळे बासुंदी अगदी चविष्ट तयार होते आणि बासुंदीला फ्लेवर सुद्धा अप्रतिम येतो। यात आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे, तर इथे मी साधारण पाव कप साखर घालत आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता दुधामध्ये साखर आपल्याला छान विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळल्यानंतर यामध्ये काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे आहे। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा यातील एखादं ड्रायफ्रूट स्किप केलं तरी सुद्धा चालेल। पाव चमचा वेलची पावडर आणि जायफळाची पावडर यामध्ये मी घालून घेतली। इथे आपली मस्त अशी रबडीदार घट्टसर छान अशी ही बासुंदी तयार झालेली आहे। दिसायला एवढी सुंदर दिसते, त्यापेक्षा चवीलाही अगदी भन्नाट लागते। जशी हलवाईच्या दुकानामध्ये मिळते तशाच पद्धतीची मस्त अशी बासुंदी घरच्या घरी तयार झालेली आहे। आता आपण पुरीसाठी कणिक मळून घेऊया। त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं। पोहे खायचा 1 छोटा चमचा यामध्ये तेल घातलेलं आहे, म्हणजे पुऱ्या छान क्रिस्पी आणि खुसखुशीत होतील। सगळे जिन्नस हाताने मिक्स करून घेतले। आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पिठाचा आपल्याला अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, पुरीचं पीठ मळताना पीठ अगदी घट्ट मळून घ्यायचं, म्हणजे पुऱ्या मस्त टम्म फुगल्या जातात आणि छान क्रिस्पी आणि खुसखुशीत देखील होता आणि पुऱ्या अजिबात तेल पीत नाही। कणिक मळून घेतल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी ही कणिक मुरण्यासाठी ठेवायची। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। आता हा पुढचा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराची बटाटी शिजवून घेतलेली आहे, त्यांची सालं काढून घेतली आणि बटाटी हाताने थोडेसे कुस्करून घेतलेले आहे। इथे आपल्याला मिनी बटाटे वडे तयार करायचे आहे, तर त्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घातलं आणि पाव चमचा हिंग घालून घेतला। आता 1 चमचा आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आहे आणि याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। याला परतून घेतल्यानंतर यात आपल्याला पाव वाटी पुदिन्याची पानं घालायची आहे। इथे मी पुदिन्याची पानं बारीक चॉप करून घेतलेली आहे आणि पाव वाटी यामध्ये मी कोथिंबीर घातली। याला पुन्हा 1 ते 2 सेकंद चांगलं परतून घेतलं आणि यात आपल्याला आता पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि छान याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। तयार करून घेतलेली ही फोडणी आता आपल्याला या बटाट्यांवरती घालून घ्यायची आहे। फोडणी अशी या बटाट्यांवरती घालून घेतल्यानंतर यावर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचे आणि याचे आपल्याला छोटे छोटे साधारण लिंबाच्या साईज एवढ्या आकाराचे वडे हे तयार करून घ्यायचे आहे। तर बघा, साधारण लिंबाच्या साईज एवढा इथे आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे असे वडे हे तयार करून घ्यायचे। याच पद्धतीने मी सगळे वडे हे तयार करून घेतलेले आहे। मिनी बटाटे वडे तयार होत होते तोपर्यंत आपल्याला लगेच बेसन पिठाचं बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर आणि
चवीप्रमाणे मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचे। आता थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचंय। लक्षात ठेवा थोडं थोडंच पाणी घाला म्हणजे बेसन पिठाच्या गाठी होणार नाही आणि अगदी स्मूथ असे हे बॅटर तयार होईल। याचं मी बॅटर तयार करून घेतलं। बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। इथे आपली बटाट्या वड्यांची तयारी होत होती तोपर्यंत पुरीसाठीचं पीठ देखील चांगलं मुरलं गेलेलं आहे। आता लगेच आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करूया। साधारण लिंबाच्या साईज एवढा गोळा हातामध्ये घ्यायचा आहे आणि याची छोटी लाटी तयार करून घ्यायची आहे। आता आपण याला लाटून घेऊया। आता पुरी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुरी आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसर लाटायची आहे, म्हणजे पुऱ्या मस्त टम्म फुगल्या जातात। जर तुम्ही पुऱ्या पातळ लाटून घेतल्या तर पुऱ्या चांगल्या फुगत नाही आणि भरपूर तेल पितात पुऱ्या, त्यामुळे पुरी आपल्याला थोडीशी जाडसर लाटून घ्यायची आहे। पुरी लाटून घेतल्यानंतर सगळ्यात आधी मी पापड आणि कुरडया फ्राय करून घेत आहे। तर इथे मी नागलीचा पापड फ्राय करून घेतला। आता कुरडया फ्राय करून घेत आहे। कुरड्यांची रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, आपण नक्कीच ही रेसिपी देखील बनवूया। आता आपण पुरी फ्राय करून घेऊया। पुरी बघा मस्त अशी टम्म फुगली गेलेली आहे, छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत। आता हिला दुसऱ्या साईडने देखील मी फ्राय करून घेत आहे। तयार झाली क्रिस्पी कुरकुरीत अशी ही टम्म फुगलेली पुरी। याच पद्धतीने दुसरी पुरी देखील मी फ्राय करून दाखवते। बघा दुसरी पुरी देखील मस्त टम्म फुगलेली आहे। आता आपण बटाटे वडे फ्राय करून घेऊया। आता या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये आपल्याला तयार करून घेतलेले हे वडे घालून घ्यायचे आहे आणि याला मस्त चारी बाजूंनी या बेसन पिठाच्या बॅटरमधून कोट करून घ्यायचे आहे। आता लगेच आपण याला तेलामध्ये सोडून घेऊया। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं। आता आपण हे वडे तेलामध्ये घालूया आणि वडे मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घेऊया। इथे मी हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत चारी बाजूंनी मस्त फ्राय करून घेतलेले आहे। तयार झाले क्रिस्पी आणि कुरकुरीत असे मिनी बटाटे वडे। मंडळी इथे आपला संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे। मस्त अशी हॉटेलसारखी पनीरची चवीला भन्नाट लागणारी भाजी तयार झालेली आहे। रबडीदार मलाईदार मस्त अशी बासुंदी देखील तयार आहे। श्रीखंड देखील तयार झालेला आहे। सुटसुटीत आणि मोकळा मोकळा असा हा मसाले भात तयार झालेला आहे। मस्त अशा गुबगुबीत टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार आहे। पापड आणि कुरडई देखील आपण फ्राय करून घेतली आणि छान असे चवीला भन्नाट लागणारे असे मिनी बटाटे वडे सुद्धा तयार आहे। जर तुम्हाला या सगळ्या रेसिपीज आवडल्या असतील ना मंडळी, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला भेटू आता एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।